महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। धम्मगुरू संघनायक भदंत पय्याबुधी थेरो यांच्यासह 41 उपासक उपासिकांनी धम्म अभ्यास सहलीमध्ये सहभागी होऊन थायलंड येथील विविध ठिकाणांना भेट दिली। भदंत पय्याबुधी थेरो हे बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्यासाठी विविध बौद्ध देशांमध्ये बुद्ध धम्माचा अभ्यास करण्यासाठी धम्म सहलीच्या माध्यमातून जात असतात। अशाच प्रकारे बौद्ध राष्ट्र असलेल्या थायलंड या देशामध्ये भदंत पय्याबुधी थेरो यांच्यासह 41 उपासक उपासिका गेले आहेत। यामध्ये आयुनगर येथील टेम्पल, रिकलिंग बुद्धा टेम्पल, गोल्डन बुद्धा टेम्पल यासह अनेक ठिकाणांना त्यांनी भेट देऊन तेथील ठिकाणांचा अभ्यास केला। थायलंड येथील काही धार्मिक आरबींनी आणि काही उपासकांनी भदंत पय्याबुधी थेरो यांचं सहर्ष स्वागत केलं। धम्मगुरू संघनायक भदंत पय्याबुधी थेरो हे बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी अनेक विविध देशांमध्ये भ्रमण करत असतात। त्यामुळे त्यांचा विविध देशातील बौद्ध धम्मातील उपासक उपासिकांचा खूप मोठा परिचय आहे। लोकांना जगातील बुद्ध संस्कृती कळावी म्हणून धम्म सहलीचं आयोजन करत असतात। भारतात ही बुद्ध धम्म संघाप्रती श्रद्धा वाढावी, जगातील बौद्ध राष्ट्राचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भारतातील उपासक उपासिकांनी बौद्ध धम्म वाढीसाठी काम करावं, शील पालन करावं, विहारांच्या निर्मिती, बुद्धांच्या मूर्ती बनवण्यासाठी भिक्खू ट्रेनिंग, श्रामणेर प्रशिक्षणासाठी भिक्खूंना दान द्यावं ही शुद्ध उद्देश आहे। त्यांच्या कार्यानं त्यांची विविध देशातील महान त्यागी भिक्खूंनी दखल घेत त्यांना दिनांक 16/10/2025 रोजी कठण चिवरदान हित करण्यात आला आहे। या स्वर्णभूमीमध्ये आम्ही पवित्र भाषा वेगवेगळ्या या देशामध्ये आणि सुंदर असलेल्या सुवर्णवर्णामध्ये सोन्याच्या आणि 5,500 वजन असलेली पूर्ण शुद्ध सोन्याची मूर्ती सुद्धा थायलंड देशामध्ये गोल्डन टेम्पलमध्ये आहे। आम्ही त्या मूर्तीचं दर्शन सुद्धा केलेलं आहे। जवळपास 40-41 उपासक उपासिका या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेले आहेत। रिकलाईन बुद्धा असेल, महापरिनिर्वाण भगवान बुद्धांची मूर्ती अतिशय भव्य दिव्य आणि सुंदर असलेली बँकॉकमध्ये आहे। त्याही भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाण मूर्तीचं दर्शन सर्वांनी घेतलेलं आहे। अतिशय सुंदर आणि अतिशय स्वच्छ असलेला हा देश जगामध्ये बुद्धिस्ट राष्ट्र म्हणून ओळखला जातो। या ठिकाणावरची स्वच्छता, या ठिकाणावरची लोकांची राहणी मान असेल आणि इथली जे बुद्धिझमला फॉलो करणारी म्हणजे जी बुद्ध अनुयायी आहेत त्यांच्यामधली असलेली शिस्त अतिशय वाखाणण्यासारखी आहे। अतिशय शिस्तप्रिय आणि शांतताप्रिय असलेला हा देश आहे। बँकॉकमध्येच मुमकाया नावाचं सेंटर आहे, ज्यामध्ये 10 लाख लोक या ठिकाणावर एकदाच बसू शकतात। 10 लाख लोक म्हणजे ते एकत्रित दरवर्षी येत असतात। मोठा प्रोग्रामसुद्धा होतो, संगदानाचाही कार्यक्रम त्या मुमकाया सेंटरमध्ये होतोय। अशा त्या मुमकाया सेंटरमध्ये 10 लाख तथागत भगवान बुद्धाच्या मूर्त्यासुद्धा तिथं बघायला मिळतात। तर अशा काही पवित्र ठिकाणाला आम्ही भेटी देऊन त्या ठिकाणावर निघालेलो आहोत। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो। बुद्ध धम्म संघाच्या बलाने, जगद्गुरू बाबासाहेब आंबेडकरांच्या बलाने आपल्या सर्वांचं मंगल हो आणि आपल्याही जीवनामध्ये हा सुवर्ण क्षणी हो अशी मंगल कामना करतो। मंगल हो सर्वांचं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.